तुम्ही बघू शकता। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली इथं भाकरी बाजरीची तयार झालेली आहे, एकदम पातळ अशी। सोलापुरी पद्धतीची बाजरीची कडक भाकर बनवायला घेऊया। बाजरीची भाकरी करण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे मोठं ताट, त्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं मीठ, तसंच टाकून घेऊया थोडीशी हळद, पाणी टाकून घेऊया थोडंसं, तर आता टाकून घेऊया बाजरीचं पीठ, चाळून घ्यायचं बारीक दळून आणि छान असं घट्टसर पीठ मळायचं। थोडं थोडं घालून पाणी बाजरीचं पीठ मळून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घट्ट पीठ मळून घ्यायचं बाजरीचं। तर आपलं पीठ असं छानपैकी मळून झालेलं आहे। तर बाजरीची भाकरी करताना, ज्वारीची भाकरी करताना तवा अगोदर तापाला ठेवायचा, मगच पीठ मळायला घ्यायचं, म्हणजे भाकरी आपली छान शेकली जाते। तर इथं घेतले मी थोडंसं तीळ। तर बाजरीची भाकरी आपण किचन ओट्यावरच करणार आहोत, जेणेकरून मस्त अशी पातळ पण होते आणि कडक पण होते। तर हा छोटासा गोळा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे एकदम मस्त असं आपलं घट्ट पीठ छानपैकी मळलेलं आहे आणि चिकट पण होतं। तर याला छान असं घसरून पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून भाकरी आपली चिरत नाही आणि छान अशी पातळ पण होते आणि पसरते पण। आता खाली टाकायचं थोडंसं पीठ, पीठ पसरवून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची। तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे भाकरी हाताने एक हात असं सरकवत जायचा आणि एक हात कडेला लावायचा आणि कडेने भाकरी अशी थापत जायची, जेणेकरून कडेचा काटा जाड राहणार नाही। खालचं पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही हाताने भाकरी आपली थापून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली इथं भाकरी पसरलेली आहे। जमेल तेवढी भाकरी पातळ थापायची, म्हणजे मस्त अशी कडक होते। तर तुम्हाला मी खाली घेऊन दाखवते। तर तुम्ही बघू शकता किती पातळ अशी आपली बाजरीची भाकरी थापलेली आहे। तर आता यावरती आपण तीळ लावून घेऊया। तीळ लावल्यानंतर अशी भाकरी अजून एकदा थापायची। तर इथं घेतलेला आहे आपण तवा आणि छान असा गरम पण झालेला आहे, तापलेला आहे। तर आता आपण ही भाकरी तव्यावरती टाकून घेऊया। तर तुम्ही बघू शकता तव्यावरती आपण भाकरी टाकून घेतलेली आहे।
यावरचं पीठ थोडंसं झटकून घ्यायचं आणि पाणी लावायचं. तर मी हातानेच पाणी लावते, पातळ झालेली आहे भाकरी आपली. तुम्हाला कापडाने लावायचं असेल तर लावू शकताय. तर इथं आपलं पाणी लावून झालेलं आहे. पाणी थोडंसं हडकलं की भाकर आपण उलटायची. तर ही भाकरी शेकेपर्यंत आपण दुसरी भाकरी करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण गोळा घेतलेला आहे. अशा प्रकारे गोल गोळा तयार करायचा पिठाचा आणि ही पण भाकरी थापून घ्यायची. पीठ टाकायचं खाली. हा हात असा ठेवायचा, भाकरी अशी ठेवायची आणि उजव्या बाजूने पसरवायची. तर तुम्ही बघू शकता किती पटकन अशी आपली भाकरी पसरलेली आहे आणि अजिबात चिरलेली नाही. तर भाकरी थापताना कडेनेच थापून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त आपली भाकरी थापलेली आहे. आणि कडा पण बघा तुम्ही, एकदम पातळ अशी छान आपली ही भाकर तयार झालेली आहे. तीळ लावून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला दाखवते. तर इकडे आपण भाकरी थापून घेतलेली आहे आणि बाजूला आपण भाकरी शेकायला ठेवलेली आहे. तर आपली खालची बाजू भाजली आहे का बघूया आपण. तर तुम्ही बघू शकता, तरी भाकरी आपण पलटून घेतलेली आहे आता. तर किती छान अशी इथं आपली भाकरी शेकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम कागदासारखी झालेली आहे, हलकी फुलकी. तर आता ही भाकरी आपण बाजूला काढून घेऊया. आणि ही बाजरीची भाकरी थंड झाली ना, मस्त असं छान कडक होते. तर आता आपण हे पण भाकरी तव्यावरती टाकलेली आहे. तर आता आपण पाणी लावून घेऊया. चारी बाजूनी छान असं पाणी लावून घ्यायचं. तर इथं पाणी लावून झालेलं आहे आपलं. थोडंसं हडकलं की मग आपण भाकरी पलटून घेऊया. तर आपलं छान असं पाणी सुकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ही भाकरी आपली अजिबात तव्याला चिकटलेली नाही आणि मस्त असं खालच्या बाजूनी शेकलेली आहे. बाकीच्या सर्व बाजरीच्या भाकऱ्या आपण अशा प्रकारे पातळ करून घेऊया. पलटून घेऊया. खालची बाजू शेकली की मग पलटून घेऊया.
तर ज्वारीची भाकरी कशी फुगते तशी ही भाकरी फुगवायची नाही, आपल्याला पातळ अशी कडक करायची आहे। तर वरच्या बाजूने पण मागच्या बाजूने पण आपली भाकरी शेकलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आणि कडक करायचं असेल तर असं कापडाने दाबायचं, म्हणजे ती भाकरी फुगणार नाही आणि मस्त अशी छान कडक लागते। तर तुम्ही बघू शकताय किती छान अशी आपली इथं बाजरीची भाकरी तयार झालेली आहे। तर जाड सुद्धा झालेली नाही, एकदम पातळ अशी भाकरी तयार झालेली आहे। आणि ही भाकरी थंड झाली की कडक होते आणि अगदी महिनाभर सुद्धा ही भाकरी अशीच कडक राहते। आपली भाकरी शेकलेली आहे, छान अशी काढून घेऊया। आणि बाकीची भाकरी पण अशाच प्रकारे आपण करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपण बाजरीची भाकरी सर्व करून घेतलेले आहेत। एकदम मस्त अशा छान कडक पण झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर एक ताटात ठेवून दाखवते तुम्हाला मी भाकरी। ताटामध्ये बघू शकताय तुम्ही, परत भरून आपली भाकरी तयार झालेली आहे, फक्त थोडंसंच कमी आहे। छोट्या छोट्या भाकरी जर आपण केलो असं तर भरपूर 10 ते 12 भाकरी झाली असते आपल्या। हे एक शेकून झालेली आहे। तर तुम्ही बघू शकताय हे पण भाकरी आपली आता शेकलेली आहे मस्त आपण। आणि ह्या भाकऱ्या केल्यानंतर अशा हडकाला ठेवायच्या, जेणेकरून भाकरी आपली कडक राहते। तुम्हाला एक भाकरी मोडून दाखवते, तुम्ही बघू शकता किती पातळ अशी आपली इथं भाकरी तयार झालेली आहे बाजरीची। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली इथं भाकरी बाजरीची तयार झालेली आहे, एकदम पातळ अशी। अख्खी भाकर मी तुम्हाला मोडून दाखवलेली आहे, तुम्ही बघू शकताय। बाजरीची भाकरी कडक जर पाहिजे असेल तर किचन ओट्यावरच करायचं, किंवा परशीचा तुकडा असेल चौकोनी आकाराचा तर त्यावर भाकरी करायची, म्हणजे जास्त अशी छान पातळ होते आणि कडक पण होते, महिनाभर राहते। आज तुम्हाला बाजरीच्या भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि बनवून बघा।